प्रथमताच अखिल भारतीय मांगला समाज परिषदेमध्ये सुद्धा खेळला आणि यावर्षी सुद्धा ते आम्हाला पाहायला मिळतील. मला ते लेदर टुर्नामेंट आता सध्या सुरू आहे मांगला समाजाची, तिथेही अनेक संघ खेळत आहेत. आणि या वर्षानंतर मला वाटतं त्या मॅचेसच्या अगोदर अजून एक अनाउन्समेंट मध्ये होईल, जिकडे झाई टू कपरेड या सर्व जे खेळाडू आहेत ना त्यांच्यामध्ये मांगेला समाज प्रीमियर लीग मोठी येते. आणि मी तर आशा करतो की तिकडे अक्षय दवणेकर सरांचा एक संघ असावा अशी मी मनोमन इच्छा व्यक्त करतो. आजच जय मैदानाकडे 40-5 सर्वात मोठी स्पर्धा येणार आहे ती. 6 मध्ये 6 पहिला डॉट की नाही विकेट. इथे मात्र विकेट आलाय. समीकरण बदलतंय. 5 चेंडू 6 धावा. टीवी को ऑन रखे, दिमाग को ऑन रखे और मैच को भी ऑन रखे. 5 चेंडू 6. आज मला वाटतं आमचे सहकारी मित्र विनोद सध्या मोडगाव येथे जी स्पर्धा चालू आहे ज्याला आदिवासी बांधव समाजांचा वर्ल्ड कप असंही संबोधलं जातं. खरं तर मोडगाव आणि नंडोरे इथे जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात ना आदिवासी समाज बांधव तिकडे मोठ्या संख्येने जातात आणि त्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आता समीकरण म्हणते 5 चेंडू 6 धावा. चला घाई करा मित्रांनो प्लीज. बॅटर थोडंसं घाई करा. यानंतर एवन सायवन म्हणजे सायवन विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपल्याला आष्टा रायपूर याच्यामध्ये मॅच पाहायला मिळेल. इस तर मजा आहे. डॉट बॉल 4 चेंडू 6 धावा. आता विष्णूला स्ट्राईक मिळेल की नाही, कारण विष्णू हे म्हटलं तरी देवाचं रूप आणि सध्या विघ्न आलंय टीम उपलाटवर. ज्या खेळाडूंनी 3 चेंडू 14 बनवलेत तो मात्र 4 चेंडू 14 तो सध्या नॉन स्ट्राईक एंडवर आहे. समीकरण म्हणते 4 चेंडू 6 धावा. सचिन टू अविनाश. या मात्र चेंडूला येऊन दिला, फक्त दिशा दिल्या. पायाचे चेंडू सीमावर जाणार का, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. समीकरण म्हणते 3 चेंडू 4 धावा. 3-4 3 चेंडू 4 धावा. चला पुढच्या टीमनी तयार राहायचं. सायवन आणि 3 चेंडू 4 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू घेऊन सचिन टू अविनाश. अविनाश 2 चेंडू केला, 2 धावा त्यांनी बनवलेत. 3 मध्ये 4. जर सामना जिंकायचा तर मात्र प्रयत्न करावे लागणार आहे. इथे मात्र खराब कॉलिंग विकेट. गरज होती का? ओहो नो नो. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार. पहा इथे कॉलिंग खराब. गरज नाही होती स्ट्राईक सोडायची, तुम्हाला सॅक्रिफाईस करायचा होता विकेट. आता 2 चेंडू 4 धावा. 2 बॉल्स रिमेनिंग, 4 रन्स रिक्वायर्ड. पैसा वसूल मॅच आहे. जिकडे 6 मध्ये 6 होते आता तिकडे 2 मध्ये 4. आता थांबायचं नाही. हे गाणं मात्र डीजेनी लावलंय. आयुष्यात कितीही संकट आली तरी थांबू नका, कारण आलेले संकट ही जाण्यासाठी असतात. फक्त वेळ जाऊन द्या, फक्त संयम दाखवा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही संयम दाखवता ना त्या संयमाचं फळ तुम्हाला नक्की खूप चांगलं मिळते. येणाऱ्या वेळेत इथेही तेच सांगितलं जाईल. 2 चेंडू 4 धावा. 2 बॉल्स
थांबवलाय अंपायरनी थांबवलाय. आता अविनाश बाद झाल्यानंतर अजय शिंदे ऑन स्ट्राइक. 2 balls 4 runs 7 wicket down. इकडे मात्र चेंडू बॅट वर आलाय. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असणार का? हो, दुसऱ्याचा प्रयत्न आहे. थ्रो चांगला आहे. निहाल चुकी करणार नाही. विकेट. आता 1 ball 3. एक चेंडू 3. 6 होते. आता 1-3. आता थांबायचं नाही. नेहमी आपण म्हटलं जातं की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. 1 ball 3. कुठे मॅच होती पहा. पहिले 9 चेंडू 20 धावायची गरज होती. तिकडून 3 चेंडू 14 आल्या. 6 ball 6 होते. तिकडे पहिला विकेट, डॉट, डबल, विकेट, रन आउट. आता 1 चेंडू 3 धावा. जर इथे मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. हरीशरांचा डायलॉग की आप सुपर ओव्हर चाहते हैं तथास्तु. चेंडू लागलाय. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. द कॅच ऑफ द मॅच. आणि इथून मात्र टीम तलासरी इथे. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये बघा काय कॅच पकडलाय. अप्रतिम. हा जमिनीला खाली आहे त्यामुळे इकडे मात्र फलंदाज बाद होणार नो डाऊट. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये काय कॅच आहे. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. हा कबड्डीचा सामना सुरू आहे. यानंतर जो कबड्डीचा सामना होईल आई गावदेवी डहाणू वर्सेस कुर्जे बी. तर दोन्ही संघांनी कबड्डीच्या मैदानाकडे यायचे आहे.